ब्रिटिश राज्य येण्यापूर्वी आमची जी कारुण्यजनक परिस्थिती होती त्यात काडी मात्र देखील बदल झाला नाही. आम्ही नुसते संधीची वाट पाहत आहोत. ब्रिटिश राजवटीपूर्वी आम्हाला खेड्यातल्या विहिरींवर पाणी भरायला मनाई होती. ब्रिटिश सरकारनं हा न्याय आम्हाला मिळवून दिला का? ब्रिटिश राजवटीपूर्वी आम्हाला मंदिर प्रवेशाची बंदी होती, आज आम्हाला देवळात प्रवेश करता येतो का? ब्रिटिश राजवटीपूर्वी आम्हाला पोलीस दलात प्रवेश मिळत नसे, ब्रिटिश सरकार आज तरी आम्हाला प्रवेश देतंय का? ब्रिटिश राजवटीपूर्वी लष्करामध्ये आमच्या लोकांना नोकरी मिळत असे, आज ब्रिटिश सरकार लष्करामध्ये आम्हाला घेतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही नकारार्थी देतो. आमची दुःख ही वाहत राहिलेल्या जखमांसारखी आहेत. ब्रिटिश राजवट सुरू होऊन 125 वर्ष लोटली तरीही आमची दुःख दूर झाली नाहीत, ती तशीच आहेत. आमचा प्रश्न भिजतच पडलाय. 1930च्या नोव्हेंबरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये बोलत होते. पहिल्या गोलमेज परिषदेत भारतातल्या सर्व गटांचे नेते पंचम जॉर्ज राजाच्या आमंत्रणानं जमले होते. या देशानं शतकानुशतकं वाळीत टाकलेल्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी निकराची लढाई बाबासाहेब लढत होते. या लढाईत ब्रिटिश सरकार सुद्धा आता त्यांच्या प्रहारातून सुटत नव्हतं. मात्र सरकारला घरचा आहेर दिल्यावर जी मागणी बाबासाहेबांनी केली त्यानं भारतामध्ये राजकीय भूकंप येणार होता. या देशातील प्रांतिक आणि मध्यवर्ती विधिमंडळात अस्पृश्य वर्गीयांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्याचा हक्क असावा. सार्वत्रिक मतदान पद्धती असावी. पहिली 10 वर्ष स्वतंत्र मतदार पद्धतीनं आणि नंतर सामुदायिक मतदार पद्धतीनं, परंतु राखीव जागेच्या व्यवस्थेनुसार आपली माणसं प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा हक्क अस्पृश्य वर्गीयांना असावा. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघांविषयी बाबासाहेब बोलत होते. पण त्यानं भारतात सुरू झालं एक युद्ध पर्व. युद्ध अशा एका स्वकीय विरोधकासोबत जो या परिषदेत हजर नव्हता. एका अशा टीकाकारासोबत ज्याच्याकडे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सारी सूत्र होती. हे युद्ध एका जननेत्याचं दुसऱ्या जननेत्यासोबत होतं. एका बॅरिस्टरचं दुसऱ्या बॅरिस्टरशी होतं. एका राजकारण्याचं दुसऱ्या राजकारण्याशी होतं. हे युद्ध दस्तूरखुद्द महात्मा गांधींशी होतं. याला युद्धपर्व का म्हणावं? कोणत्याही युद्धामध्ये मानवसंहार हा अपरिहार्य असतो आणि इथं तर मानवतेचे हे दोन सेनानी एकमेकांच्या समोर उभे आहेत. पण तरीही आपल्या भूमिकांसाठी, तत्वांसाठी गांधीजी आणि डॉक्टर आंबेडकरांमध्ये जे राजकीय, वैचारिक, तात्विक मतभेद झाले, संघर्ष झाला, त्याला युद्धाशिवाय दुसऱ्या कशाची उपमाही देता येत नाही. या दोघांचा राजकीय उदय सुद्धा एकत्रच आहे. ऑगस्ट 1920 मध्ये टिळकांचं निधन झालं आणि त्यानंतर या देशामध्ये गांधीयुग अवतरलं. त्याच 1920 मध्ये इकडे शाहू महाराजांनी माणगावला एक परिषद बोलावली. डॉक्टर आंबेडकरांना तिथं बोलावलं आणि सांगितलं की अस्पृश्यांचे खरे नेते आता ते आहेत. आंबेडकर युगाची सुरुवात झाली आहे. या पुढचा काळ या दोन युगकर्त्यांचा आहे. त्यांच्यातल्या कडव्या राजकीय संघर्षाचा आणि तरीही एकमेकांबद्दलच्या आदराचा ठसा जो आहे तो भारताच्या आजच्या राजकारणावरनं सुद्धा न पुसता येणार आहे. आता मुद्दा कसा आहे माहिती का, की गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये वाद कसा होतो किंवा का झाला, त्याचं कारण इतकं आहे सरळ, की बाबासाहेबांना जे हवं होतं त्या काळामध्ये त्यांना पूर्णपणे समजला पाहिजे होती, सगळे हक्क पाहिजे होते, ते देण्याची समाजाची क्षमता नव्हती म्हणजे तेवढी भूमिका त्यांच्यापर्यंत ती पोहोचलेली नव्हती, तेवढं प्रबोधन झालेलं नव्हतं. आणि धर्माचा एक पगडा होता ना, की हा धर्माचाच भाग आहे असा. तर गांधीजींनी त्या रोखानं पावलं टाकण्याला सुरुवात केली आणि त्याला वेळ लागला असता, टप्प्याटप्प्याने झालं असतं. तर तेवढं थांबायला बाबासाहेबांची तयारी नव्हती आणि ती बरोबर आहे. कोण थांबणार? ज्याला आपल्या हक्कांची पूर्णपणे जाणीव झाली आहे असा माणूस थांबणार नाहीच. म्हणून त्यांना पूर्णपणे पाहिजे आहे. समाजामधल्या बऱ्याच लोकांना अजिबात द्यायची तयारी नाहीये आणि गांधीजी देऊ इच्छितात पण ते एकदम नाही, टप्प्याटप्प्याने. असा हा तिढा आहे, आपण तो समजून घेतला पाहिजे. 1930 मध्ये महात्मा गांधींच्या असहकार चळवळीनं देशाला भारावून टाकलं होतं. ब्रिटिशांच्या विरोधातला राग काँग्रेसच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर आला होता. गांधी आणि काँग्रेसनं पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. पण बाबासाहेब मात्र या परिषदेला गेले. अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांबद्दल बोलले. आपल्या या मागणीचं सुतोवाच यापूर्वीच डॉक्टर आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर केलं होतं. पण गांधी ही मागणी कदापि मान्य करणार नव्हते.
महात्मा गांधी आता काय करणार याकडे साऱ्या देशाचे डोळे लागले होते. ते मुंबईला आले आणि त्यांनी बाबासाहेबांना भेटायचं ठरवलं. दोन्ही नेते पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार होते. ज्यावेळी पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, त्या पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवरती महात्मा गांधी आणि काँग्रेस या दोघांनी बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळे पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले, परंतु महात्मा गांधी काय पहिल्या परिषदेला गेले नाही. तिथे गेल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि विचारशक्तीने सर्वांनाच अतिशय प्रभावित केलं आणि त्याचा खूप गाजावाजा झाला. त्यांनी तिथे जी भूमिका मांडली त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणावर गाजावाजा झाला. ते सगळं कळाल्यानंतर महात्मा गांधींनी डॉक्टर आंबेडकरांना भेटण्यासाठी बोलावून घेतलं. त्यांनी पोस्टकार्ड लिहिलं. वास्तविक पाहता महात्मा गांधी हे डॉक्टर आंबेडकरांपेक्षा 22 वर्षांनी मोठे होते, ज्येष्ठ होते आणि ते राष्ट्रीय नेते होते. त्यांनी पोस्टकार्ड लिहून आंबेडकरांना भेटायला बोलावलं. ती भेट मनी भुवनमध्ये झाली आणि त्यांनी त्या पत्रात असं लिहिलं होतं की मला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, तुम्ही माझ्याकडे येता की मी तुमच्याकडे येऊ हे मला सांगा. अर्थातच डॉक्टर आंबेडकरांनी ते निमंत्रण स्वीकारलं आणि सांगितलं की आपण ज्येष्ठ आहात, मीच तुम्हाला भेट घेण्यासाठी, तुमची भेट घेण्यासाठी मी तिथे येतो. आणि अशा प्रकारे मनी भुवनमध्ये पहिली त्यांची भेट झाली, जी अत्यंत वादळी अशा स्वरूपाची ठरली. मुंबईच्या मणिभवनमध्ये त्या दिवशी जे घडलं ते भारताच्या राजकीय इतिहासात एक दस्तऐवज म्हणून नोंदलं गेलं. या देशाच्या वाद परंपरेत हा संवाद कायमचा नोंदवला गेला. आणि बरोबर 2च्या वेळेला बाबासाहेब त्यांच्या मित्रमंडळीसोबत येतात. गांधीजीचं समज होतं की आता आपल्याला मगाशी ज्यांनी फोन केला आहे ते आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं तिकडे लक्षच नाही. फळं खात आहेत, चर्चा करत आहेत. पण जेव्हा मिसलेड, तर देवराव नायकांचं वैशिष्ट्य असं की ते म्हणतायत की बा यांचं आम्हाला, बाबासाहेबांचं आम्हाला वैशिष्ट्य माहिती आहे की ते एका लहान मुलासोबत गमतीनं राहतील, पण जर कोणी अपमान करणार असेल तर क्षणभरही थांबणार नाही. तर 2 मिनिटात जर काही घडलं नाही तर हे उठून चालू लागणार. पण त्या नेमक्या त्या 2 मिनिटाच्या मिसलेट त्यांच्या कानाला लागतात गांधीजींच्या, आणि गांधीजींना सांगतात की डॉक्टर आंबेडकर आले. आणि त्यावेळी जी गांधीजींची प्रतिक्रिया आहे ती खूप बोलकी आहे. ते 3 वेळा त्यांना क्षमा मागतात. खरंच माझं लक्ष नाही, खरंच मला क्षमा करा, असं ते 3 वेळा म्हणतात. आपली माझ्या आणि काँग्रेसच्या विरोधात काही तक्रार असल्याचं माझ्या कानावर आलंय. मी अगदी लहान होतो तेव्हापासून अस्पृश्यतेच्या प्रश्नांचा विचार करत आलोय. म्हणजे त्यावेळेस तुमचा जन्मही झाला नव्हता. काँग्रेसच्या कार्यक्रमात हा अस्पृश्यतेचा प्रश्न गोवताना मला खूप सायास पडले. हा सामाजिक आणि धार्मिक स्वरूपाचा प्रश्न आहे. काँग्रेस सारख्या राजकीय कार्यक्रमात त्याला गोवण्यात येऊ नये म्हणून मला त्यावेळेस फार विरोध झाला. पण अस्पृश्यतेच्या पापी भावनेनं आपलं अंतःकरण कलंकित असेपर्यंत आपल्याला स्वराज्य मिळणार नाही, आणि मिळालं तरी ते स्वराज्य आपल्याला उपभोगता येणार नाही असा माझा विश्वास असल्यामुळं मी ही अट काँग्रेसला मान्य करावयास प्रवृत्त केलं. हिंदू मुस्लिमांच्या प्रश्नापेक्षाही अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न अधिक महत्वाचा आणि अधिक जिव्हाळ्याचा मी समजतो. निव्वळ अस्पृश्यांसाठी काँग्रेसनं आतापर्यंत 20 लाख रुपये खर्ची घातले असता माझ्या विरुद्ध अगर काँग्रेस विरुद्ध अस्पृश्यांपैकी आपली कोणाची तक्रार का असावी हेच मला समजत नाही. माझी तर इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी मला आपल्यापैकी एक समजून माझ्यावर विश्वास टाकावा. गांधीजी, काँग्रेसने 20 लाख रुपये अस्पृश्यांकरता खर्ची घातले ही गोष्ट आपण सांगता म्हणूनच मी ती मान्य करतो. पण मी आपल्याला निक्षून सांगतो की हे सारे तुमचे पैसे पाण्यात गेले. 20 लाख रुपये एवढी मोठी रक्कम जर माझ्यासारख्याच्या हाती असती तर तिचा योग्य रीतीनं व जिव्हाळ्यानं विनियोग करून मी अस्पृश्य समाजाच्या प्रगतीला केवढी तरी मोठी चालना दिली असती. आपण म्हणता त्याप्रमाणे काँग्रेसला हा प्रश्न जर महत्वाचा अगर जिव्हाळ्याचा वाटला असता तर काँग्रेसचा सभासद होण्यास खादीची वगैरे जशी अट आपण घातली आहे तशीच अस्पृश्यते संबंधी एखादी अट आपण घालायला पाहिजे होती. निदान मी अस्पृश्यता मानत नाही व पाळत नाही असा जो प्रतिज्ञालेख लिहून देईल तोच काँग्रेसचा सभासद होण्यास पात्र ठरेल अशी अट तरी हवी होती.
आम्ही स्वानुभवाच्या जोरावर असं म्हणू शकतो की काँग्रेसची चित्तशुद्धी अद्याप झालेली नाही. जोपर्यंत अशी शुद्धी झाली नाही तोपर्यंत आम्ही स्पृश्य हिंदूंवर आणि काँग्रेसवर विश्वास ठेवणार नाही. आम्ही स्वावलंबनाची आणि आत्मविश्वासाची कास धरून आपला मार्ग चोखाळू. आपल्यासारख्या महात्म्यावरही आम्ही विसंबून राहणार नाही. आजपर्यंतचा इतिहास असा आहे की महात्मे हे धावत्या आभासासारखे असतात. त्यांच्या धामधुमीत धुराळा मात्र खूप उडतो, पण ते समाजाची पातळी उंचावू शकत नाही. गांधीजी, मला मायभूमी नाही डॉक्टर साहेब, तुम्हाला मायभूमी आहे. तिची सेवा कशी करावी हे तुमच्या येथील कार्याचाच नव्हे तर गोलमेज परिषदेच्या पहिल्या अधिवेशनातल्या कार्याचा जो वृत्तांत माझ्या कानावर आलाय त्यावरून हे सिद्ध झालेलं आहे. गांधीजी, आपण म्हणता मला मायभूमी आहे, पण मी पुन्हा सांगतो की मला मायभूमी नाही. ज्या देशात कुत्र्याच्या जिण्यानं आम्हाला जगता येत नाही, कुत्र्या मांजरांना ज्या सवलती मिळतात त्याही आम्हाला मिळत नाहीत, त्या भूमीला मी माझी जन्मभूमी आणि त्या धर्माला मी माझा धर्म म्हणण्यास मीच काय, पण ज्याला माणुसकीची जाणीव झाली आहे आणि ज्याला स्वाभिमानाची चाड आहे असा कोणताच अस्पृश्य तयार होणार नाही. या देशानं आमच्या बाबतीत इतका अक्षम्य गुन्हा केलाय की आम्ही त्याचा कोणताही वा कसलाही द्रोह केला तरी त्यामुळे घडणाऱ्या पापाची जबाबदारी आमच्या शिरावर पडणार नाही. चर्चेतून एकेका मुद्द्यातून ते उलगडत गेलेलं आहे. भेटायला आले आणि तुमची आमच्याबद्दलची काँग्रेसबद्दलची फार तक्रार आहे, बोला तुमचं काय म्हणणं आहे. त्या आंबेडकरांचं म्हणणं की तुम्हीच मला बोलावलं आहे भेटेला किंवा तुमचं म्हणणं तुम्ही मला सांगा. मग याच्यामध्ये एक ड्रामा किती एक वेगळ्या प्रकारचा आहे की मी काही बोलवलेलं आहे, तुम्ही मला बोलावलेलं आहे, तुम्हाला काही सांगायचं असेल म्हणून तुम्ही मला बोलवलं आहे. मी असं म्हटलेलं नाही की तुम्ही मला बोलवा आणि मला भेट हवी आहे. म्हणजे एक खूप वेगळ्या प्रकारचं नाट्य याच्यामध्ये आहे. हे गांधीजींनी आंबेडकरांना स्वतःहून बोलावलेलं आहे चर्चेसाठी. तेव्हा आंबेडकरांचं नेमकं मत काय आहे हे काँग्रेसच्याबद्दल किंवा आणखी बाकी प्रश्नांच्याबद्दल किंवा गांधीजींच्याबद्दलचं नेमकं मत काय आहे. त्यामुळे गांधीजींच्याबद्दल आंबेडकर सरळपणे सांगतात की माझी काढून तुमच्या ह्या अपेक्षा नाही आहेत की तुम्ही जे काम करताय आतापर्यंत करत आलेला आहात आणि मी माझ्या पद्धतीनं काम करतो आहे, एवढंच त्याच्यामध्ये भूमिका आहे. हे नंतर मुद्द्यातून मुद्दे म्हणजे एखादं नाटक रंगत जावं एक पहिला प्रवेश म्हणजे गांधी आणि आंबेडकरांच्या जीवनातील नाट्यमय प्रसंग असेल तर तो हाच प्रसंग आहे आणि तो आपसूक तयार झालेला नाही. चर्चेतून तो वाढत गेला आणि गांधींनी जेव्हा आंबेडकरांचं नेतृत्वच नाकारलं किंवा काही अस्तित्व आहे सामाजिकदृष्ट्या किंवा अस्पृश्यांच्याबद्दलचं काम मी करतो आणि तुमच्या आधीपासून मी काम करत आहे म्हटल्यानंतर वेगळ्या नेतृत्वाची आवश्यकता नाही हे स्टेटमेंट जेव्हा गांधीजीकडून आलं त्यावेळेस मग आंबेडकरांनी ही भूमिका घेतली की महात्मे फक्त धूळ उडत असतात आणि समाजाची काही पातळी वाढत नाही. अशा प्रकारचा तो नाट्यमय प्रसंग आहे तुझा. गांधीजी गोलमेज परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात अस्पृश्यांच्या अल्पसंख्याकात समावेश केलाय, त्यांना स्वतंत्र घटक मानलंय, त्यांना सवलती आणि पुरेसं प्रतिनिधित्व द्यावं याची शिफारस केली आहे. आमच्या मते ते आमच्या हिताचं आहे. आपल्याला काय वाटतं? हे पहा डॉक्टर आंबेडकर, अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा अभिन्न असा भाग आहे. त्यामुळं त्याला हिंदूंपासून वेगळं करण्याच्या मी विरुद्ध आहे. इतकंच नव्हे तर त्यांना राखीव जागा देण्यालाही मी अनुकूल नाही. आपलं हे मत प्रत्यक्ष आपल्या तोंडून कळालं हे बरं झालं. मी आपली रजा घेतो. एवढं बोलून डॉक्टर आंबेडकर उठले आणि गांधीजींसमोरून निघून गेले. कदाचित गांधीजींना हे प्रत्युत्तर अपेक्षित नसावं. त्यावेळेस ते संपूर्ण भारतीय राजकारणाचे सर्वाधिकारी होते आणि इतर कोणत्याही भारतीय नेत्याच्या हे कल्पनेपलीकडचं होतं की गांधीजींच्या विरुद्ध जाणं. पण आंबेडकरांनी हा प्रमाद केला होता. स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या विचारांवर आणि स्वतःच्या भविष्यावर ठाम राहून तो केला होता. दोन्ही बाळांनी आता आपली दिशा पकडली होती आणि ते दिशा ते सोडणार नव्हते. गांधी आंबेडकर वादाची नवी भूमी आता लंडन असणार होतं, कारण गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला लंडनला जायचं ठरवलं होतं. गांधींनी जर विरोध केला तर त्याला प्रतिकार करायचाच असं बाबासाहेब आंबेडकर ठरवून आले होते. ते त्यांच्या मागणीपासून ढळणार नव्हते. त्यांनी गांधींना प्रत्युत्तर दिलं. सात सप्टेंबर 1931 लंडनमध्ये दुसरी गोलमेज परिषद सुरू झाली. सर्वांचं लक्ष अर्थात महात्मा गांधींवर होतं. पहिल्या गोलमेज परिषदेला गांधी नव्हते. त्यावेळेस झालेल्या शिफारसींबद्दल गांधी आता काय भूमिका घेणार आणि त्यातही
आंबेडकरांच्या अस्पृश्यांसाठीच्या मतदारसंघांना गांधींचा विरोध उघड होता. मग इथं गांधी आंबेडकरांविरोधात बोलणार का? काँग्रेसनं अस्पृश्यता निवारण आणि हिंदू मुसलमान ऐक्य ही दोन प्रमुख ध्येय ठरवली आहेत. अशा संस्थेनं मला आपला एकमेव प्रतिनिधी म्हणून इथं पाठवलंय. काँग्रेस ही मुसलमान वर्ग आणि इतर अल्पसंख्याक यांची प्रतिनिधी आहे. थोडक्यात ती सर्व जातींची आणि सर्व धर्मांची आणि सर्व वर्गांची एकमेव प्रतिनिधी आहे. हिंदू, मुसलमान आणि शीख यांच्या स्वतंत्र प्रतिनिधित्वाच्या प्रश्नांना विचार करून मान्यता दिलीच आहे. ऐतिहासिक कारणं लक्षात घेऊन अस्पृश्यांच्या मागणीविषयी म्हणाल तर आंबेडकरांना काय म्हणायचं आहे हेच मला नीटसं कळलेलं नाही. तथापि अस्पृश्य वर्गाचं हित पुढे मांडण्याच्या जबाबदारीत काँग्रेस आंबेडकरांशी सहभागी होईल. मात्र हिंदुस्थानातील इतर कोणत्याही वर्गाच्या हिताची जशी काँग्रेसला पूर्ण कल्पना आहे तशी ती अस्पृश्य वर्गाच्या हिताचीही आहे आणि म्हणूनच यापुढे विशेष प्रतिनिधित्व आणखी कोणालाही देण्यास मी कडाडून विरोधच करेन. गांधींनी जर विरोध केला तर त्याला प्रतिकार करायचाच असं बाबासाहेब आंबेडकर ठरवून आले होते. ते त्यांच्या मागणीपासून ढळणार नव्हते. त्यांनी गांधींना प्रत्युत्तर दिलं. महात्मा गांधी म्हणतात की आमच्यापेक्षा काँग्रेसच अस्पृश्यांची खरीखुरी प्रतिनिधी आहे. त्यावर मला एवढंच म्हणायचं आहे की बेजबाबदार लोक बऱ्याचदा खोटे दावे मांडतात. ज्यांच्या संबंधी ते असे दावे मांडतात त्यांना मात्र तो मान्य नसतो. ज्या गावांची व शहरांची माझी तोंड ओळखही नाही अशा गावातल्या अस्पृश्य जनतेनं हिंदुस्थानातल्या कानाकोपऱ्यातून माझ्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या तारा पाठवल्या हे मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. गांधी आंबेडकर वाघयुद्ध संपूर्ण गोलमेज परिषदेला व्यापून राहिलं. दिवसागणिक ते अधिक कडवट होत गेलं. गांधींनी मुस्लिमांसहित इतर अल्पसंख्याक गटाशी स्वतंत्र बोलणी सुरू केली. आंबेडकरांच्या मते ही अस्पृश्यांना एकटं पाडण्यासाठीची राजकीय खेळी होती. दोन्ही बाजूंनी बैठका, निवेदनं, मोर्चे बांधणी सुरू होती. त्याचे प्रतिध्वनी वर्तमानपत्रांमध्ये उठत होते. आंबेडकरांनी गांधींशी जणू उभा दावा मांडला होता. या सगळ्याचा परिणाम इकडे भारतात असा झाला की गांधींवर केलेल्या या हल्ल्यामुळे आंबेडकरांविरुद्ध द्वेषभावना उसळली. गांधी आणि काँग्रेसच्या समर्थकांनी आंबेडकरांवर टीकेचा भडीमार सुरू केला. आंबेडकर हे गांधीजींशी निर्दयपणे वागतायत अशी ओरड वर्तमानपत्रांनी सुरू केली. पण या अशा टीकेच्या बाबतीत आंबेडकर हे जितके आक्रमक होते तितकेच अविचल होते. ते आपल्या मागणीपासून हटणार नव्हते. एका बाजूला गांधीजी होते आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिश. या दोघांच्या मध्ये आंबेडकर उभे होते. दोघांपैकी एकाची जरी बाजू घेतली असती तरी सुद्धा अस्पृश्य हित आणि राष्ट्रहित एकत्र साधलं जाणार नव्हतं. त्यामुळे आहे त्या जागेवर उभं राहण्यावाचून बाबासाहेबांसमोर पर्याय नव्हता. जो धुरळा उडायचा होता तो उडाला होता. ज्या जखमा व्हायच्या होत्या त्या झाल्या होत्या. शेवटी अल्पसंख्याक समितीपुढे मुस्लिम, अस्पृश्य, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांनी मिळून एक निवेदन सादर केलं. या निवेदनाला डॉक्टर आंबेडकरांनी एक पुरवणी निवेदन जोडलं आणि लोकसंख्येच्या प्रमाणात अस्पृश्य वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. अल्पसंख्याकांच्या या करारात ही नोंद झालेली पाहताच महात्मा गांधी निर्वाणीचा गरजले. काँग्रेसला हिंदू, मुसलमान आणि शीख यांच्यामध्ये जो निर्णय होईल तो मान्य असेल, परंतु इतर अल्पसंख्याकांना खास प्रतिनिधित्व किंवा मतदारसंघ देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. मी अत्यंत दायित्वपूर्वक सांगतो, आपणा सर्व अस्पृश्य भारताच्या वतीनं बोलण्याचा अधिकार आहे. हे आंबेडकरांचं म्हणणं योग्य नाही. त्यामुळे हिंदू समाजात जे तट पडतील ते पाहता मला मुळीच समाधान वाटत नाही. यापेक्षा अस्पृश्य लोक मुसलमान किंवा ख्रिश्चन झाले तर मी पर्वा करणार नाही. मी ते सहन करेन. पण प्रत्येक खेड्यात जर हिंदूंमध्ये दोन गट पडले तर हिंदू समाजाच्या नशिबी जे काही येईल ते माझ्याच्यानं पाहणार नाही. जे अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी बोलतात त्यांना भारताची ओळख नाही आणि हिंदी समाज घटनेचंही त्यांना ज्ञान नाही. म्हणून माझं सारं बळ एकवटून सांगतो की या गोष्टीला विरोध करण्याचा प्रसंग माझ्या एकट्यावरच ओढवला तर मी प्राणपणास लावून त्याला विरोध करेन. वैचारिक मतभेदाची ही लढाई आता महात्मा गांधींच्या जीवाशी येऊन पोहोचली होती. तिचा शेवटचा अंक मात्र पुण्यात लिहिला जाणार होता. ते सगळे परत आले, स्वतंत्रपणे परत आले ते. आणि परत आल्यानंतर काही महिन्यानंतर ज्यावेळी तो निवाडा जाहीर झाला, महात्मा गांधींची पूर्णपणे खात्री होती की निवाडा त्यांच्या बाजूने लागेल. वास्तविक पाहता त्या भेटीमध्ये
बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या उत्तम प्रकारे स्वतंत्र मतदारसंघाची बाजू मांडली होती की त्याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकारने जो निवाडा दिला, ज्याला कम्युनल अवॉर्ड असं म्हणतात, तो निवाडा पूर्णपणे डॉक्टर आंबेडकरांच्या बाजूने दिला. आणि महात्मा गांधी त्यावेळी येरवडा जेलमध्ये होते, पुण्याजवळच्या येरवडा जेलमध्ये होते, बंदी होते. तिथे महात्मा गांधींनी लगेच ती बातमी आल्यानंतर त्यांनी खरमरीत पत्र लिहिलं ब्रिटिश सरकारला आणि ब्रिटिश सरकारने सांगितलं की आमचा निवाडा हा झालेला आहे, आता फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी जर माघार घेतली तरच यात बदल होऊ शकतो. हा गांधींचा राजकीय पराभव होता. महात्मा गांधींनी शेवटचं हत्यार बाहेर काढलं, उपोषणाचं. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागे घेण्यासाठी त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं. आणि त्यामुळे गांधीजीच्या समोरचा जो प्रश्न होता की आत्ता माझी खरी कसोटी आहे, म्हणजे जशी एखाद्या माणसाची एखाद्या वेळी कसोटी लागते की यांना स्वतंत्र मतदारसंघ देणं म्हणजे आंबेडकरांचा जो व्यूह आहे त्या व्यूहाला बळी पडणे, म्हणजे राजकारणामध्ये आपण आपटी खाल्ली असं होणं, पण त्यातून जे टाळायचं असेल तर मग माझी भूमिका अशी आहे की जबरदस्तपणे ती हाणून पाडणे, तुम्हाला स्वतंत्र संघ मिळणार नाही. आणि मग गांधीजीकडे एक शस्त्र होतंच, शस्त्र म्हणजे अस्त्र होतं उपोषणाचं, आणि त्याचा त्याने वापर केला तेव्हा तिकडे. गांधीजींनी प्राणांतिक उपोषण जाहीर केल्यावर संपूर्ण देशभरामध्ये चिंतेची, उद्विग्नतेची एक लाट पसरली. सगळ्यांचं लक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर खेळलं. ते काय करणार? गांधीजींचे प्राण वाचावेत म्हणून संपूर्ण देशभरातून पत्रांचा, तारांचा, निरोपांचा वर्षाव अक्षरशः बाबासाहेबांवर व्हायला लागला. बाबासाहेब मात्र यावेळेस स्थितप्रज्ञ होते. त्यांना माहिती होतं की अशा प्रसंगाच्या वेळेस भावना नव्हे तर राजकीय मुत्सद्देपणाची आवश्यकता जास्त आहे. गांधींचा उपोषणाचा पावित्रा सुद्धा अशा प्रकारच्याच मुत्सद्देपणातून आला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी पंडित मदन मोहन मालवीय यांनी जेव्हा एका परिषदेचं आयोजन केलं त्यावेळेस निवेदन प्रसिद्ध करून बाबासाहेबांनी आपलं म्हणणं स्पष्ट केलं. महात्मा हे काही अमरत्वाचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत. तीच गोष्ट काँग्रेसची, ती दुष्टबुद्धीची नाही असं गृहीत धरलं तरी ती काही अमर नाही. ज्यांचे ध्येय अस्पृश्यता नष्ट करणं आणि अस्पृश्यांचा सामाजिक दर्जा वाढवून त्यांचा हिंदू समाजात अंतर्भाव करून घेणं हे होतं, असे अनेक महात्मे या देशात होऊन गेले. पण त्यापैकी प्रत्येक जण या बाबतीत अयशस्वी झाला. महात्मे आले आणि गेले, अस्पृश्य समाज मात्र होता तिथंच राहिला. त्याच्यामध्ये आणखी एक घटना घडली होती. स्वतः कस्तुरबा आंबेडकरांना भेटलेल्या आहेत त्या कालखंडामध्ये आणि त्यांचा मुलगा देवदास, आणि त्यांनी सांगितलं आणि कस्तुरबा असं म्हणाले की माझ्या कपाळावरचं कुंकू तुमच्या हाताला. मध्ये इथे आता भावनिक मुद्दा तयार झालेला आहे. आणि आंबेडकरांनी शेवटी असं आहे की शेवटी माणूस असतो आणि याच्यामुळे असं जर नुकसान होणार असेल, एखादी स्त्री विधवा होणार असेल, आपण एक नॉर्मल लेवलला जर आपण जाऊन विचार जर केला तर एक भावनिक एक सिच्युएशन तयार झालं आहे. हे राजकारणाचं होतंच, म्हणजे धमक्यांची पत्र, तुम्हाला मी मारू, ठार करू वगैरे वगैरे धमक्या त्या होत्या, पण दुसऱ्या बाजूला हे सुद्धा एक कारण त्याच्यामध्ये होतं की त्याच्यामुळे आंबेडकरांना ही एक भूमिका घ्यावी लागली. अखेरीस डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी राजगोपालाचारी, मदन मोहन मालवीय, बॅरिस्टर जयकर यांच्या मध्यस्थीनं बाबासाहेबांनी गांधीजींची पुण्यात भेट घेण्याचं मान्य केलं. 21 सप्टेंबर 1932 बाबासाहेब येरवडा कारागृहात बंदिस्त असलेल्या गांधींना भेटायला पोहोचले. तुरुंगातल्या आंब्याच्या झाडाखाली खाटेवर गांधीजी पहुडले होते. एक जीवघेणी गंभीर निर्वात पोकळी या दोघांमध्ये निर्माण झाली. कोण अगोदर विरघळणार? महात्माजी, तुम्ही आमच्यावर मोठा अन्यायच करत आला आहात. मी अन्यायी दिसावा अशी माझ्यावर सदोदित पाळी यावी असं माझं नशीबच आहे. माझा त्याला इलाज नाही. तुमच्या म्हणण्याला माझी पूर्ण सहानुभूती आहे डॉक्टर आंबेडकर. तुम्ही म्हणता त्या बहुतेक बाबतीत मला तुमचं म्हणणं पटलंय, पण तुम्ही म्हणाला होतात की माझ्या जगण्याचा तुम्हालाही उपयोग आहे म्हणून. होय महात्माजी, तुम्ही आपले जीवन जर अस्पृश्य वर्गाच्या हितासाठी वाहून घेतलं तर तुम्ही आमचे वीर पुरुष व्हाल. ठीक आहे, माझा जीव कसा वाचवायचा हे तर तुम्हाला कळतंय, तर ते तुम्ही करा आणि माझा जीव वाचवा. जातीय निवाड्याप्रमाणे तुमच्या लोकांना मिळालेले अधिकार तुम्ही सोडायला तयार नाही हेही मी जाणतो. तुम्ही सुचवलेली पॅनलची पद्धतही मी मान्य करतो, परंतु ती तुमची पॅनल पद्धती तुमच्या सर्व जागांना लागू करावी हे माझं म्हणणं तुम्ही मान्य करा. डॉक्टर, तुम्ही जन्मानं अस्पृश्य आहात, मी मनानं अस्पृश्य आहे. आपण सर्व एक आहोत, अभंग आहोत, अविभाज्य आहोत.
हिंदू समाजामध्ये होणारी ही फाटाफूट टाळण्यासाठी माझा प्राण द्यायला मी सिद्ध आहे. नाही, ते दबावामुळे तयार झाले आणि त्यांनी ही भूमिका शेवटी मान्य केली. पण त्यांनी असा आग्रह धरला की संयुक्त मतदारसंघ असतील. मी माझी, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की माझी जी स्वतंत्र मतदारसंघ दलितांना असावेत ही मागणी मी मागे घेतो. संयुक्त मतदारसंघ असतील तर चालण्यासारखं आहे. मात्र दलितांसाठी संयुक्त मतदारसंघामध्ये ज्या जागा राखीव असतील त्याच्यामध्ये भरघोस वाढ करावी अशी सूचना बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि शेवटी त्यावरती संमती दिली. अनेक मुद्द्यांवर दुसऱ्या दिवशीपर्यंत वाद होत राहिले. प्रत्येक प्रांतात अस्पृश्यांना किती जागा मिळाव्यात, राखीव जागांची सवलत किती काळ असावी, सार्वमत कधी घ्यावं. 21 दिवस उपोषण करणाऱ्या गांधीजींची प्रकृती खालावत चालली होती. सार्वमताचा मुद्दा मात्र काही केल्यास सुटेना. बाबासाहेबांच्या मते ते दर 15 वर्षांनी घेण्यात यावं, तर गांधीजी 5 वर्षांवर अडून होते. अखेरीस सार्वमताचा उल्लेख न करता हा करार आटपावा असं ठरलं. प्रांतिक विधिमंडळातल्या 148 जागा आणि मध्यवर्ती विधिमंडळातल्या हिंदूंच्या 10% जागा अस्पृश्य वर्गाला मिळाल्या. ज्याकडे सारा देश डोळे लावून बसला होता तो गांधी आंबेडकरांमधला पुणे करार पूर्णत्वास गेला. पण मला असं दिसतं की या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळं जरी सिनेरो अशा पद्धतीचा अनेक विविध घटनांनी भरलेला असला तरी मागे जाण्यामागे किंवा आंबेडकरांनी सही करण्यामागे पुणे करारावर कदाचित आंबेडकरांना हे जाणवलं की आपली एक शक्ती जी आहे एक मर्यादित स्वरूपाची आहे. काँग्रेसच्या बरोबर आपण काही लढू शकत नाही कारण यांचं राजकारण देशव्यापी आहे. आपण आत्ता सुरुवात होते आहे आणि अशा वेळी एक क्षणभर माघार घेणं पुढच्या लढाईसाठी आणि कधी कधी ही फार उपयुक्त गोष्ट ठरते. आणि तशी ती बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणातली मूळ जी ज्याला आपण म्हणू एक स्टेप मागे घेणं, गांधींचा जीव वाचवणं हा एक भाग त्याच्यामध्ये आला. म्हणजे गांधीजींची देशाला गरज आहे असं परत दाखवून त्याच्यावरती सही करणं. खरं म्हणजे आंबेडकर आणि गांधी या नोटला खरं म्हटलं तर कोणीही हरलेलं नाही आणि कोणीही जिंकलेलं नाही. एक अतिशय सुंदर तडजोड होती ती. पुढच्या राजकारणावर त्याचे काय वेगळे परिणाम होणार होते त्याची ती चुणूक आहे. खरं तर मी असं म्हणेन की दोघंही जिंकलेले त्याच्यामध्ये. बाबासाहेबांची भूमिका लोकांच्या पुढे आली आणि प्रॅक्टिकल लेवलवरती गांधीजींनी काही एक मिळवलं. पण शेवटी गांधीजींच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी निश्चितपणे आतमध्ये हे असणार, रुखूक असणार की त्यांच्या भूमिकेमध्ये तथ्य असून सुद्धा आपल्याला त्यांना विरोध करायला लागलेला आहे. अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे पाहण्याची दोघांची भूमिका वेगळी होती. गांधीजींच्या मते हिंदूंच्या प्रायश्चित्तानंतर विटाळ किंवा अस्पृश्यता संपेल आणि हा प्रश्नही संपेल आणि हे घडून येण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण आंबेडकरांच्या मते जातीअंताशिवाय अस्पृश्यता संपणार नव्हती आणि हे लगेचच घडून यायला हवं. हेतू एक होते पण मार्ग वेगळा होता आणि म्हणून कटुता आली. अगोदर राजकीय ताकद आणि त्यानंतर जीवही पणाला लागला. पण या दोघांमध्ये जे तेव्हा राजकीय वाद झाले त्याचे परिणाम आजही पुसता येण्यासारखे नाहीयेत. सर्वव्यापी आंबेडकरमध्ये या भागामध्ये इथंच थांबणार आहोत. पुढच्या भागात डॉक्टर आंबेडकरांच्या आणखी एका पैलूविषयी जाणून घेणार आहोत.